छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। 6120 ईव्हीएम मतदान केंद्रांवर पोहोचवण्याची तयारी पूर्ण झाली आहे। पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून खास काळजी घेण्यात येते। सुमारे 17000 कर्मचारी जिल्ह्यात तैनात केलेत। तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एसआरपीएफच्या 10 कंपनी 8596 पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेत। संपूर्ण मतदान पार्टीज आमच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत। मतदान साहित्य वाटप 6 विधानसभा मतदार क्षेत्राच्या मुख्यालयामध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे। संपूर्ण यंत्रणा हे पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे। मतदानाच्या या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। संभाजीनगरमध्ये निवडणुकांची तयारी आता पूर्ण झालेली आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये ईव्हीएम मशीन आहे। या ईव्हीएम मशीनचा आता अधिकाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या सर्व ईव्हीएम मटेल जिथं मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी नेण्यात येणार आहे। यावेळेस पावसाची भीती आहे। त्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या सेंटरवर ठेवताना सुद्धा त्या सर्व मशीन्स टेबलवर ठेवण्यात आल्या आहे की जेणेकरून त्यांना पाणी लागू नये आणि यासोबत यावेळी एक थैलीसुद्धा देण्यात आलेली आहे। त्या थैलीमध्ये एक कॅरी बॅग आहे। जर पाऊस आला तर त्यापासून त्याचा बचाव कशा पद्धतीनं करण्यात यावा अशा पद्धतीचं सगळं साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे। संभाजीनगरमध्ये निवडणुकांच्या दृष्टीनं पूर्ण जय्यत तयारी करण्यात आल्याचं आपल्याला प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे। सगळी दक्षता घेण्यात येणार असल्याचंही प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे। कुठेही चूक होणार नाही यासाठी मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। संभाजीनगर शहरामध्ये 4 पोलीस उपायुक्त, 8 सहाय्यक पोलीस आयुक्त, 37 पोलीस निरीक्षक, 178 सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह जवळपास 4000वर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे। तर संभाजीनगरमध्ये 1600 मतदार केंद्रावर लाईव्ह लक्ष सुद्धा ठेवण्यात येणार आहे। औरंगाबाद मतदारसंघात 2040 मतदान केंद्र 976 ठिकाणी आहेत आणि 20 लाखांवर मतदान आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।